नमस्कार, मी सुनंदा नाईक. नवरात्रीच्या या खास एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या एपिसोडमध्ये आज आपण संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर रंजना कुलकर्णी यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. पोस्ट विभागातील दीर्घ सेवेनंतर त्यांनी संगीत, नाट्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलं. गायन, अभिनय, लेखन, सूत्रसंचालन यासह अध्यापन आणि ध्यानसाधना अशा विविध अंगांनी त्यांनी समाजाला योगदान दिले. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेऊया. मी मॅमचं मनापासून तारांच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. प्रथम आमच्या तमाम दर्शकांना तुमची थोडक्यात माहिती द्या, तुमचा परिचय करून द्या. माझा परिचय कोणत्या बाजूनी करून द्यावा हे मला समजत नाही आहे, कारण मी एक सर्वसामान्य तरीही जीवनाचा सर्वांगाने आस्वाद घेणारी अशी एक स्त्री आहे, ज्यामुळे त्या प्रत्येक अंगातून मला एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा मला नवनवीन क्षेत्र शोधायला मदत करते. मी डॉक्टर रंजना प्रमोद कुलकर्णी, पोस्ट विभागामध्ये 30 वर्ष मी कार्यरत होते आणि तिथून 11 वर्षाची माझी नोकरी शिल्लक असताना मी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. कारण मला माझ्या जीवनाचा एक जो उद्देश खुणावत होता तो हा होता की आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा बरीच चांगल्या चांगल्या कलांची बीजं, विचारांची बीजं परमेश्वरानं आपल्यासोबत पाठवलेली असतात. माझ्या सासूबाई सहज बोलताना म्हणाल्या की इतकं सुंदर गातेस, परत तू गेलीस की परमेश्वर तुला विचारेल, मी तुला जे जे दिलं होतं त्या सगळ्याचा तू काय बाई उपयोग केलास. तेव्हा मला वाटलं होतं की माझी जी अस्वस्थता, माझी जी बेचैनी आहे ना, ती कशा करताय, तर मला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत ती याच जन्मात मला शोधता येणार आहेत. आणि म्हणून मी माझ्या जे संगीताचा अभ्यास सुरू केला होता त्यातनं माझं ध्येय होतं की यातली PhD संशोधन करायचं याच्यामध्ये. आणि त्याच्याकरता मग 11 वर्षाची माझी नोकरी शिल्लक असताना पतीने पूर्णपणे मला अनुमोदन दिलं, अतिशय चांगला पाठिंबा दिला. परमेश्वरानं संसारिक जबाबदाऱ्या तोपर्यंत सगळ्या पुऱ्या करत आणल्या होत्या आणि त्यामुळं मी माझी शास्त्रीय संगीतामधली PhD करू शकले. त्यामुळं संगीत क्षेत्रातले लोक मला एक गायिका म्हणून ओळखतात. पती माझे नाट्यकर्मी होते. नाट्यशुभांगी जयसिंगपूर आमची संस्थापनेपासून ते त्याचे सदस्य होते. दिग्दर्शक म्हणून नाट्याच्या विविध अंगांच्यामध्ये त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. ते या क्षेत्रातले माझे गुरुच म्हणावेत. त्यामुळं नाट्यकर्मी मला यामध्ये ओळखतात. आता अलीकडेच चित्रपट, मालिका आणि वेगवेगळ्या जाहिराती याच्यामधून सुद्धा मी कार्यरत असते. त्यामुळं माझा चेहरा बऱ्यापैकी लोक ओळखत असतील. त्याचप्रमाणे सूत्रसंचालनाचे अनेक कार्यक्रम मी इथं केलेले होते. संस्कार भारती या संस्थांच्या निमित्तानं, वनवासी कल्याण संस्थेच्या निमित्तानं जेवढं जमेल तेवढं मी समाजकार्य करत आले आहे. आणि त्याचप्रमाणे ग्राहक पंचायतचं खूप वर्ष मी काम करत होते. समाजाकरता आपला काहीतरी उपयोग व्हावा आपल्या विद्येचा, अनुभवाचा म्हणून. त्यातली काही लोक मला ओळखतात. आणि आता सध्या मी जास्त हार्टफुलनेस या संस्थेची प्रशिक्षक म्हणून काम करते. ध्यान निःशुल्कपणे लोकांना शिकवणं हे आता माझ्या आयुष्याचं ध्येय बनलेलं आहे. खरं तर असा एक हा माझा प्रवास आहे आत्तापर्यंतचा. सरकारी नोकरीतील तुमच्या जबाबदाऱ्या आणि संगीत नाट्य क्षेत्र, मग ही जबाबदारी सांभाळत असताना संगीत नाट्य क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात? खरं सांगायचं तर म्हणजे थोडीशी माझी जडणघडण सांगते की माझा जन्म नरसोबावाडी या दत्तक्षेत्रातल्या पुजारी कुटुंबात झाला होता आणि तिथे कायमच संगीत म्हणजे कृष्णावेणीच्या उत्सवामध्ये अभिषेकी बुवांच्यापासून, कुमार गंधर्वांच्यापासून चांगले लोक यायचे. खूप सुंदर संगीत ऐकायला मिळायचं आणि प्रवचनं यामधून आध्यात्मिक विचार मनामध्ये रुजले होते. या सगळ्याचा एकंदर परिणाम असा झाला की साहित्य क्षेत्रामध्ये रुची निर्माण झाली होती आणि घरातल्या प्रोत्साहनामुळं खूप वाचन लहान वयातच माझं सुरू झालं होतं. त्या सगळ्यामुळे काय झालं होतं की आणि आमचे जे गुरु होते ते प्रत्येक वेळी सांगत जायचे की माणसांना एकांगी कधी जगू नये, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलं पाहिजे, अष्टावधानी आपल्या स्वभाव असला पाहिजे. तर त्यामुळे
हे सगळे एका वेळी सांभाळायची तारांबळ. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता तिकडे येते की सरकारी नोकरी करून सुद्धा हे दोन्ही करण्याची मला संधी कशी निर्माण झाली. तर माझे पती एकतर नाटकामध्ये इंटरेस्टेड होते आणि संगीत माझ्या रोमारोमात भिनलेलं होतं. म्हणजे माझे गानगुरू पहिले कीर्तन सूर्य दत्तदास बुवा घाग जे नृसिंहवाडीमध्ये आमच्या घरा शेजारीच राहायचे, त्यांच्यामुळं सुरांचं वेड लागलं होतं. आणि ते इतके उत्तम कीर्तनकार होते की अभिनय त्यांच्या नसानसात होता. म्हणजे एखाद्या गोष्टींना त्या भावनेत लोकांना भिजवून टाकणं, याच्याकरता नाट्य आणि संगीताचा कसा उपयोग करावा हे बुवांच्यामुळं आम्हाला कळलं होतं. आणि मग ही जी उर्मी असते ना ती आपल्याला गप्प बसू देत नाही. मग पतींच्या प्रोत्साहनामुळे आम्ही दोघंही राज्यनाट्य स्पर्धांच्यामध्ये काम करायला लागलो. मंतरलेली चैत्रवेल सगळ्यात पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये नाटकात काम केलं. चांदणे शिंपीतच आहे माझं नाटक होतं. गुंडर चौगुले सरांनी ते बसवलं होतं आणि त्याचवेळी BN चौगुले सरांची माझी ओळख झाली. प्राध्यापक BN चौगुले नाट्यशुभांगी जयसिंगपूरचे संस्थापक, ते माझे नाटकातले गुरु. आणि ह्या लोकांनी मला इतकं सांभाळून घेतलं आणि घरच्यांनी इतकी साथ दिली. सासू सासरे, माझे दीर नणंद, माझी भावंड, आई वडील या सगळ्यांनी माझ्या संसारामध्ये लागेल तेव्हा मदत केली आणि त्यामुळं मी हे सगळं एकत्रितरित्या सांभाळू शकले. त्याचा फायदा खरं तर माझ्या आयुष्याला झाला. मी अनेक पुरस्कार मिळवले. पहिल्याच पदार्पणात मी पहिलं रौप्य पदक अभिनयाचं राज्यनाट्य स्पर्धेमध्ये घेतलं होतं आणि ते सलग 3 वर्ष मी प्रत्येक नाटकात जेव्हा मी सहभागी झाले, सलग 3 वर्ष मी ते अवॉर्ड्स घेत गेले होते. आता मी तुमच्याशी बोलत असताना कितीतरी गोष्टी माझ्या लक्षात आल्या की संगीतामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आलात, कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पतीची साथ मिळाली, आवड कशी निर्माण झाली. मला विचारायचं आहे, पोस्ट खात्याची सरकारी 30 वर्षाची नोकरी, ह्या 30 वर्षाच्या नोकरीमध्ये 10 ते 5 ड्युटी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे आता संगीताचं वेड आहे किंवा तुमच्या बोलताना जो उत्साह चेहऱ्यावर मला दिसतोय, मग तिकडे कसं ह्या ती नोकरी सांभाळत तिथला काय अनुभव होता. मग खरं तर मला पोस्ट खात्याची मी फार ऋणी आहे, कारण माझ्या अस्थैर्य असलेल्या आयुष्याला स्थिर करण्याचं काम त्यांनी केलं. कारण काय असतं, फूल किती आवडत असलं तरी भाकरी पण महत्त्वाची असते. त्यामुळं ते स्थैर्य जेव्हा माझ्या आयुष्याला लाभलं तेव्हा मी बाकी सगळ्या अंगांच्याकडे शांततेनं बघू शकले. आणि पोस्ट खात्यासारखं प्रामाणिक खातं परमेश्वरानं माझ्या नशिबी लिहिलं. त्यामुळं माझ्या पुढच्या आध्यात्मिक जीवनाची तिथं पायाभरणी झाली असं मला वाटतं. कुठल्याही पद्धतीचं अमंगल माझ्या आयुष्यामध्ये शिरू नये याची परमेश्वरानंच खबरदारी घेतली असावी. आणि त्या खात्यामध्ये अगदी सुरुवातीपासून खूप चांगली माणसं मला मिळत गेली, भेटत गेली. मग ती माझ्या मित्रमैत्रिणी, खरं तर सगळ्या मैत्रिणींना या माझ्या सगळ्या कलागुणांचा अतिशय अभिमान होता आणि प्रत्येकजणी प्रोत्साहन द्यायच्या. जिथे काही कमी पडले तिथं आम्ही आहे रंजन, तू चल, असं व्हायचं. आणि विशेष उल्लेख काही लोकांचा मला करावा वाटेल. श्री GR पाटील म्हणून आणि आनंदराव साळोखे असे दोघंजणं जे अगदी सुरुवातीपासून आमच्यासोबत होते, त्यांना ह्या कलागुणांची आणि माझ्या स्वभावाची चांगली ओळख होती. एखाद्या भावंडांच्या प्रमाणे त्यांनी मला सातत्यानं संरक्षण दिलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ त्यांनी सोडली नाही. म्हणून मी पोस्टात हे सगळं करून सुद्धा युनियनमध्ये सुद्धा कार्यरत राहिले. कारण ज्या लोकांना आवाज नाही त्या लोकांचा आवाज बनण्याची शक्ती परमेश्वरानं मला दिली आहे याची मला जाणीव होती. तुम्ही नवदुर्गा म्हणताना मुद्दाम इथं सांगते की मला हे लोक झाशीची राणी म्हणायचे, कारण एखादा प्रश्न हिनं घेतला तर तो तडीला ती नेणार याची त्यांना खात्री असायची. आणि असे अनेक माझे चांगले साहेब होते. सातपुते साहेब होते, KV देशपांडे साहेब होते, त्यानंतर भोकरे साहेब होते, नंबियार म्हणून एक बाहेरगावहून आलेले होते. त्या माझ्या प्रमोशनच्या दरम्यानसुद्धा किंवा मी बेस्ट वर्कर म्हणून नॉमिनेट केली गेले पोस्ट ऑफिसमध्ये. त्याला महत्त्वाचं मी आत्ता तुम्हाला म्हटलं, दुर्गा ती काय करते तर तिच्यामधली ऊर्जा वेगवेगळी आव्हानं निभावण्यामध्ये वापरते. तसा तो माझा काळ होता. मला वाटतं की ती आव्हानं मी पार पाडत गेले. आणि एक नक्की होतं की मी कलागुणांच्या मध्ये आहे म्हणून इकडे मला एक्सक्यूज मिळावा असं मी कधीही केलेलं नाही. माझ्या प्रत्येक कामामध्ये, म्हणजे मी रिटायरमेंट घेताना सुद्धा उत्कृष्ट नायब डाकपाल, सपोज मास्तर असं म्हणून सलग 3 महिने घेऊन मगच मी रिटायरमेंट घेतली आहे. नाट्य स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार तुम्ही मिळवलेत.
या नाट्य क्षेत्रातील सर्वात मोठं आव्हान काय होतं? खरं सांगायचं तर आमच्या वेळेला स्त्रियांनी नाट्यक्षेत्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं सातत्यानं राहावं अशी आमची परिस्थिती नव्हती. एकतर कर्मठ कुटुंब होतं, पण पुरोगामी विचार होते आईवडिलांचे. आईनं तर खूप आम्हाला सहाय्य केलं या सगळ्या बाबतीत. वडील जरा गावचे प्रतिष्ठित पुढारी वगैरे होते, कारखान्याचे डायरेक्टर वगैरे, त्यामुळं त्यांना एक खानदानीपणा म्हणून मुलींनी अमुक करू नये वगैरे असायचं. तर मला अजून आठवतं की मी गायला लागले की माझा आवाज इतका खुला होता की बाहेरनं जाणारे लोक असे थांबायचे, ऐकत राहायचे. तर ते वडिलांना अजिबात आवडायचं नाही. काय गाणारणीचं घर आहे का असं म्हणायचं बरं का. तर माझी भावंड या टोकाला एक त्या टोकाला एक उभी राहायची आणि वडील आले की ती शिट्ट्या वाजवायची, आप्पा आलेत बंद कर. तर अशा पद्धतीनं मी पुढं पुढं येत गेले. म्हणजे आव्हानं स्त्रियांना काय असतात पहिली, आणि त्यानंतर मग संसार आहे. 19व्या वर्षीच माझं लग्न झालं होतं. ताबडतोब 20व्या वर्षी मी आई झाले होते. आणि ही सगळी आम्ही दोघंच संसार, म्हणजे वेण्णानगरला सातारला आम्ही होतो, पण साताऱ्याचा पण एक छान ग्रुप आमचा आयुष्यभराचा एक मित्र होऊन गेला. तर ती सगळी आव्हानं सांभाळताना मला वाटतं की आपण स्त्री आहोत हे आपणच विसरायचं असतं. आणि स्त्रीत्वाला काय स्त्री असं एकच हे नाही आहे. मी कोणाची बहीण होऊ शकते, वहिनी होऊ शकते. मला ते लोक अजून वहिनी म्हणून हाक मारतात. तर ही बंधनं आपणच लांब ठेवली ना की जगाच्या लक्षात येत नाहीत. परंतु एक आहे की किती मनात असलं, आता मला वाटलं, पण आता सून बाळंतीण आहे, तर मी म्हणणार की राज्यनाट्य स्पर्धा नाही यावर्षी मी करणार, कारण मला घराकडे फोकस करायचं आहे. म्हणजे आपल्या प्रायोरिटीज ठरवणं हे स्त्रीच्या हातात आहे. त्यातनं जे माझ्या पदरात पडेल ना त्यात मी आनंदी आहे. सांस्कृतिक क्षेत्रात हे तुम्ही कार्य केलं, काय सांगाल त्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याविषयीचा तुमचा अनुभव दर्शकांशी थोडा शेअर करा. एक तर मला असं नेहमी वाटतं की माझं आयुष्य ना परमेश्वरानं एक एक संधी माझ्यासमोर आणल्या, आणि आईच्या आमच्या सल्ल्याप्रमाणे ती कायम म्हणायची की संधीचं सोनं करावं, ती कधी सोडू नये. फक्त त्याकरता जे कष्ट घ्यायला लागतील, जी मेहनत घ्यायला लागेल प्रामाणिकपणानं, ती घेतली पाहिजे, तर नशीब तुम्हाला साथ देतं. त्या पद्धतीने मी करत गेले. म्हणजे अगदी लहान असल्यापासून मला आठवतं की आम्हाला असं कुणी शिकवणारं सांगणारं असं कुणी नव्हतं. मग ती वक्तृत्व स्पर्धेची तयारी असो, एखादं नाटुकलं बसवणं असो, एखादा डान्सचा कार्यक्रम असो. आता हे सगळं बघितलं नातवंडांचं की मला आश्चर्य वाटतं की ते सेपरेट कोरिओग्राफर्स असतात, अमुक असतात, वर्षानुवर्षांचे क्लासेस सुरू असतात. हे असलं काही आमच्या वेळी नव्हतं. परंतु काय होतं, भोवतालच्या वातावरणातनं प्रेरणा घेण्याचा स्वभाव होता, आणि त्यामुळं कल्चरल ॲक्टिव्हिटीज मी शाळेच्या वयापासून करत आले. म्हणजे पुलंचं वयम मोठम खोटम सगळ्यात पहिल्यांदा मी हायस्कूलमध्ये मी बसवलं होतं बरं का, कारण माझे वडील नाटकं बसवायचे. ते नाटकात उत्तम काम करायचे, त्यांचा आवाज अतिशय छान होता. कलेची ऊर्जा काय असते आणि त्यामुळं मिळणारा आनंद काय असतो हे मी त्यांच्याकडे बघून शिकले होते. आणि त्या सांस्कृतिक क्षेत्रामुळे लोक आपल्याला एक विशिष्ट अशी ओळख देतात हे जाणवत गेलं होतं. आणि त्या पुढे मग मी जशी अगदी 18व्याच वर्षी मी नोकरीला लागले, तिथून बडोद्याला आमचं ट्रेनिंग होतं. तर तिथं 3 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये मी काय काय केलं नाही, कारण आम्हाला कधी हॉस्टेलचा वगैरे अनुभव नव्हता. तिथे 3 महिने राहिल्यानंतर मुक्त वाचन केलं, खूप गाणी ऐकली. तिथे दर आठवड्याला दर रविवारी आम्हाला काहीतरी सादरीकरण करायचं असायचं. तर तिथे मी सगळ्या प्रांतातल्या लोकांच्याकडचे कला बाहेर काढल्या, त्यांच्याकडून आलेल्या सगळ्या मंडळींच्याकडनं. आणि तो जो 3 महिन्यांचा पिरियड इतका उत्तम गेला. मी तिथे सेंटरमध्ये अभ्यासामध्ये पण पहिली आले होते, आणि अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून माझा विशेष गौरव तिथं केला गेला होता बडोद्यामध्ये. सांस्कृतिक क्षेत्रानं मला अशी पहिली ओळख तिथं मिळवून दिली. आणि त्याच दरम्यान कॉलेजमध्ये आम्ही जे नाटक केलं होतं, मला वाटते 16 वर्ष नाटक होऊ शकलं नाही, इतकी लोक ते नाटक पाडण्यासाठी प्रसिद्ध होती आमच्या कॉलेजमध्ये. आणि जयसिंगपूर कॉलेजला आम्ही जेव्हा चांदणी शिंपीचा केलं तेव्हा ते नाटक इतकं लोकप्रिय झालं की आज तागायत आमच्या पिढीचे सगळे लोक मला मनोरमा म्हणून ओळखतात. आणि गंमत अशी होते, म्हणजे आपण ते आव्हान घेतलं की आपण त्या पद्धतीनं स्वतःला त्यात बघायला लागतो. म्हणजे मी जेव्हा 17 वर्षाची होते तेव्हा मी 45 वर्षाच्या बाईचा रोल केला होता.
आणि जेव्हा मी 2 मुलांची आई झाले तेव्हा माझ्यासमोर 3 पैशाचा तमाशामधली ती 16-17 वर्षाची मुलगी करण्याचं आव्हान होतं, जेव्हा मी छान गुटगुटीत आई होते 2 मुलांची. तर तेव्हा मला माझ्या मिस्टरनी अतिशय छान सल्ला दिला होता. आपण गप्पा मारतोय म्हणून जरा हे विस्तारानं सांगते की इन्स्पिरेशन आपण कशा पद्धतीनं घेतो. तर तेव्हा ते बारिशवाला नाना पाटेकरचं पिक्चर लागलं होतं. तर अनिता कंवरला म्हणतो, मैं सुंदर हूँ, सुंदरता जो है अंदर से आनी चाहिए. तर ते वाक्य मला जे भिडलं, मग माझी उंची, माझा रंग, माझं अमुक हे माझ्या नजरेतनं पुसूनच गेलं. त्यांनी मला सांगितलं की तू जेव्हा लोकांशी संवाद साधायला लागतेस तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुद्धा डोक्यातनं गेल्या पाहिजेत, असा आपला अभिनय असला पाहिजे. आणि त्याचं मला राज्य नाट्य स्पर्धेतलं रौप्य पदक आहे. डॉक्टर दयानंद नाईक म्हणून मिरजेचे प्रख्यात डॉक्टर आहेत. तर त्यांनी हे नाटक बसवलं होतं आणि तो मला बारकाईनं ऑब्झर्व करत राहायचा की हिचं काय काम चाललंय बघूया, आणि मग काही टिप्स द्यायचा. आणि त्यातून मी जी साकारत गेले, म्हणजे अशी चॅलेंजेस सांस्कृतिक क्षेत्र तुमच्यासमोर उभं करतं. किंवा आम्ही पोस्टामध्ये जेव्हा मी आले त्यानंतर मी इंटरेस्टेड आहे म्हटल्यानंतर अनेक कल्चरल ॲक्टिव्हिटीज आमच्यापर्यंत चालत आले. मग त्या कुस्ती स्पर्धा असू देत, नाहीतर कल्चरल मीट्स असू देत, नॅशनल लेवलच्या सुद्धा सगळ्या राज्यातनं लोक इथे यायचे आणि त्या सगळ्याचं सूत्रसंचालन हिंदी, इंग्लिश, मराठी यामधनं आम्ही करायचो. तर त्यामुळे स्वतःमध्ये हे सगळे बदल घडवून आणता आले. आपल्याला असा एक वेगळा फेस मिळतो, आपण इतक्या हृदयांशी जोडले जातो, त्यांना समजावून घेऊन आपल्याला काहीतरी रिॲक्ट करता येतं. ही सांस्कृतिक क्षेत्राची किती मोठी देणगी आहे ना आपल्याला. खूप छान पद्धतीनं तुम्ही याचं विस्तारित असं रूप मला सांगितलं आणि मीही तुमच्या त्या काळात थोडीशी भिजून गेले असं म्हटलं तरी हरकत नाही. मला एक गोष्ट लक्षात आली की संगीत झालं, तुम्ही संगीत क्षेत्राविषयी सांगितलं, तुम्ही तुमची नोकरी सांगितली, सांस्कृतिक क्षेत्राविषयी तुम्ही भरभरून बोललात. मला विचारायचं की हे सगळं करत असताना साहित्याशी तुम्ही कसे जोडले गेलात आणि साहित्य जोडत असताना हार्टफुलनेसकडे कशा वळालात? आता खरं तर साहित्याशी जोडलं जाणं म्हणजे हा माझ्या लहानपणाच्या जडणघडणीतला भाग आहे. मी आता म्हणलं तसं नृसिंहवाडी ही धर्मक्षेत्र असल्यामुळे तिथे सातत्यानं हे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे, प्रवचनाचे व्हायचे आणि ती जी साहित्य मूल्य होती, मग त्यातनं सभाधीटपणा होता, त्यामुळे मी वक्तृत्व वगैरे छान करायची, निबंध माझे सुंदर असायचे. तर त्यावेळी आमचे जे सर होते, म्हणजे माझे सरदेसाई सर होते, डॉक्टर जमदग्नी सर होते, डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर आमच्या हायस्कूलला शिकवायला आले आणि त्यांनी मला एक मंत्र दिला की आपला परफॉर्मन्स जो आहे ना तो सघन आशयपूर्ण असला पाहिजे आणि त्याकरता आपलं वाचन, मनन, चिंतन हे सातत्याने चालू राहिलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही असे जनरल बोलायला लागता आणि लोक ते सिरियसली घेत नाहीत. आज काहीतरी मला मिळालं असं ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे आणि त्याला उपयोगी आहे ते म्हणजे वाचन. आणि म्हणून साहित्य वाचन मग माझे काका बाबा कुरुंदवाडच्या नगर वाचनालयातनं पुस्तकं आणून द्यायचे. वाडीला वाचनालय नव्हतं. शंकर गेंडे, मी आणि अनेक लोक, केशव पुजारी, ही अशी अनेक लोक एकत्र येऊन आम्ही वाडीत पहिल्यांदा वाचनालय सुरू केलं आणि मग तिथे भरपूर पुस्तकं वगैरे आणली. कॉलेजमधनं सुद्धा मला फार लाड केले, मला जे हवंय ते वाचू दिलं. ह्या साहित्य क्षेत्राकडे मी वळलेत आणि त्याचं कारण माझा जो शास्त्रीय संगीताचा PhDचा प्रबंध आहे तो आहे उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीत समीक्षा, क्रिटिसिझम. ही क्रिटिसिझम जे आहे ते तुम्हाला शब्दात करायला पाहिजे ना. एका अमूर्त कलेला तुम्ही मूर्त रूप शब्दामध्ये देऊन त्यातले बारकावे, त्यातला आनंद जो ऐकलेला आहे त्यांना आणि न ऐकलेला आहे त्यांनाही समजावून देऊ शकता. ही किती मोठी गोष्ट आहे ना. मग त्याला शब्दच तुम्हाला सहाय्यकारी होतात की. तर त्यामुळं साहित्याचं महत्त्व त्यात आहे. खरं तर माझ्या सांगीतिक प्रवासाविषयी मला इथं जास्त सांगायला आवडेल. कारण कसं होतं की गाणं आपल्याला येतं हे कळलं होतं कॉलेजमध्येच. डॉक्टर दत्ता कुंभार म्हणून आहेत, त्यांची ओळख झाली होती आणि त्यांनी चांदणे शिंपितजाला संगीत दिलं होतं आणि त्यांना माझ्यातले हे गुण हेरले होते. तोपर्यंत मी बुवांच्या हाताखाली अभंग, गवळणी वगैरे छान म्हणायची, ठासून जोरात आवाज.
पण यानं मला भावसंगीत म्हणजे काय आहे हे डॉक्टरनी मला शिकवलं. आणि डॉक्टर कुंभारांनी नव्या युगातल्या संगीताशी माझा जास्त परिचय करून दिला. आणि मग मी न शिकतासुद्धा अनेक अवॉर्ड्स मिळवली. सांगलीच्या संगीत साधनासारखी स्पर्धा असो, SD बर्मन सिने संगीत स्पर्धा असो, ते टिपकागदासारखं होतं. म्हणजे एकदा कळलं की सुरूच करायचं. आणि त्यातली इतकी अवॉर्ड मिळवली. मग तो म्हणाला की हे बघ, ह्या सगळ्याला ना शास्त्रीय बेस लागतो, शास्त्रीय संगीत शिक. त्यांनी मला चिंतू म्हैसकर बुवांच्याकडे पाठवलं आणि तिथून माझी संगीताची पायाभरणी सुरू झाली. माझं अत्यंत परम भाग्य आहे की माझे सुरुवातीचे संस्कार म्हैसकर बुवांच्यासारख्या थोर गानगुरूंच्या हाताखाली झाले, ज्याचा मला शिकवताना सुद्धा उपयोग झाला. त्यांच्या शिष्या डॉक्टर भारती वैशंपायन, त्या माझ्या गाईड होत्या PhDच्या शिवाजी विद्यापीठाच्या. आणि पुढे मग काय झालं तर हा सगळा प्रवास गंमत म्हणजे लग्न झाल्यानंतर थांबला 19व्या वर्षी, कारण आम्ही गेलो सातारला वगैरे. आणि तिथे मी प्रभाकर पंत जोशींच्याकडे शिकले, सातारचे. ते एक असे तपस्वी गानगुरू होते. म्हणजे एक एक राग त्यांनी मला एक एक वर्ष शिकवला आहे, एक सकाळचा आणि एक संध्याकाळचा. पण संपूर्ण राग संगीताची बैठक त्यांनी माझ्याकडनं करून घेतली. 2.5 वर्षात त्यांनी जास्तीत जास्त 4 राग मला शिकवले असतील. पण त्यामुळं संगीताकडे बघण्याची जी दृष्टी मला मिळाली ती मला पुढच्या सगळ्या संगीतात उपयोगी पडली. आणि मग ते थांबलं माझं संगीत. ते मी जवळपास वयाच्या 38व्या वर्षी माझं धाकट्या मुलाला संगीत शिकवण्याच्या निमित्तानं सुरू केलं परत. आणि मग असं वाटलं की एक संगीत स्पर्धा सुरू केली होती, अभिरुचीनं घेतली होती. आणि त्यामध्ये मी उघड्या पुन्हा झाल्या म्हटलं होतं. आणि अरुण दातेंच्या हस्ते मला बक्षीस मिळालं होतं. मग माझे पती म्हणाले की अजून तुझा आवाज शाबूत आहे तर तू शिकायला पाहिजेस. दैवगान मी तुम्हाला जसं म्हणलं की देवानंच अशा संधी माझ्यासमोर आणल्या, तशा डॉक्टर कारखानीस, स्मिता कारखानीस आणि उपेंद्र कारखानीस आमच्या तिथे राहायला आले. आणि त्या दोघांनी मला भरीला पडलं. तेव्हा डॉक्टर स्मिता PhD करत होत्या. म्हणजे संगीताचं ध्येयच त्यांनी जणू काही माझ्यासमोर ठेवलं त्या निमित्तानं. आणि मला जो काही उत्साह यायचा त्याला टाचणी टोचून मला जमिनीवर ठेवायचं काम उपेंद्र कारखानीस करायचे. की इतकं साधं नाही आहे ते, त्याचा व्याप, त्याचा पैस किती मोठा आहे. आणि ते सगळं करता करता मी शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा करायला गेले. आणि सगळ्यात माझ्या आयुष्यातली अत्यंत अमौलिक, अत्यंत महत्त्वाची गोष्ट तिथं घडली. मला डॉक्टर अंजनी निगवेकर भेटल्या. म्हणजे मला आजही भरून येतं की 15 वर्ष मॅडमनी माझा हात सोडला नाही. माझा पोस्टाची नोकरी, माझ्या संसारातल्या समस्या सगळं करून एखादं लहान मूल कसं आईकडे जातं की नाही सगळं हे करायला, तशी मी बाईंच्या चरणाशी जाऊन थांबायची. आणि मी काय केलं पाहिजे, माझा अभ्यास कशा पद्धतीनं झाला पाहिजे, हे सगळं त्यांनी माझ्याकडनं असं काही करून घेतलं की माझ्या विद्यापीठाचा अभ्यास आणि संगीत विशारद एकाच वेळी मी करत होते. ग्रॅज्युएशन नव्हतं कारण 18व्या वर्षी लग्न झालं होतं. यशवंतराव चव्हाणचं मी स्पेशल मराठीमध्ये BA करत होते कारण मला MA म्युझिक करायचं होतं. 3 परीक्षा मी एका वेळी देत होते. डिप्लोमाला मी सेकंड आले, संगीत विशारदला मी देशामध्ये द्वितीय आले. आणि शिवाय युनिव्हर्सिटीमध्ये यशवंतराव चव्हाणमध्ये मी फर्स्ट आले विशेष प्रावीण्यासह. एका वेळी नोकरी करत हे करताना म्हणजे माझ्या भोवतालच्यानी मला किती समजून सांभाळून घेतलं असेल. आणि हे सगळं श्रेय माझ्या या गुरूंचं आहे. ते PhD पर्यंत माझा विषय समजून तो सगळा शोधून काढण्यापर्यंत बाईंनी इतकंही मला मदत केलेली आहे. आज तागायत आम्ही गुरु शिष्य न राहता मैत्रिणीच झालो. तर असा तो जो संगीताचा प्रवास आहे. म्हणजे आपला विषय एक होता, पण मी इकडे का आले तर ॲक्च्युली ह्या संगीताच्या प्रवासानं माझं ध्येय गाठायला मला मदत केली. माझ्या प्रायोरिटीज तपासायला मला भाग पाडलं. म्हणजे माझे पती मला जेव्हा म्हणाले, जेव्हा पैसा नव्हता तेव्हा आपण पैसा मिळवला, आता आपल्याकडे वेळ नाही तर आपण वेळ मिळवायचा, टाइम इज इक्वल टू मनी, हे त्यांनी मला समजावलं. आणि 11 वर्षाची सेंट्रल गव्हर्नमेंटची शिल्लक राहिलेली नोकरीवर मी पाणी सोडून माझ्या ध्येयाकडे वळले. लोक मला हसतात, पण आज मला त्यातलं साफल्य काय आहे ते कळतं. आज मी इथं आहे ना, त्याचं कारण हे मी घेतलेले कष्ट आणि त्या निर्णयाला दिलेलं येस. म्हणजे हे इथं हार्टफुलनेसची पण सुरुवात आहे. मी हृदयाचं ऐकलं तेव्हा.
हार्टफुलनेस म्हणजे हृदयापासून जगणं. लोक काय म्हणतात, कॅल्क्युलेशन काय आहे यशापयशाचं, याचा मी विचार केला नाही. ही मला सवय नव्हती आणि म्हणून तिथनं मला वाटतं हे संगीताचं पूर्ण होता होता मी अध्यात्माच्या क्षेत्रात शिरले. मी पण थोडीशी गुंग झाले तुमच्या ह्या बोलण्यामध्ये. मॅम, मला 2 ओळी गुणगुणून दाखवा, कारण मगापासून संगीत नाट्य क्षेत्राविषयी मी इतकं काही काय ऐकत आले. तुमचा आवाज ऐकायला, तुमचा गोड आवाज ऐकायला मी सुचलेली आहे. आता ते तर होणार. मला वाटतं आपण सगळ्यात शेवटी आपण त्यांना सांगता करूया का. कारण काय झालं, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही गीत रामायण केलं, अनेक कार्यक्रम केले. संगीत स्वयंवर आम्ही दिल्लीला घेऊन गेलो होतो. 45 अवॉर्ड्स घेतली होती. आणि भारती वैशंपायनाने हा सगळा, आता जे डॉक्टर विनोद ठाकूर देसाई हेड आहेत तिथले, आनंद धर्माधिकारी, ही सगळी आमची टीम त्यावेळेला दिल्लीला गेली होती. खूप छान आठवणी आहेत युनिव्हर्सिटीच्या. मला विचारायचं आहे की आत्ताच्या ह्या AI जनरेशनला तुम्ही एवढं सगळं नॉलेज घेतलेलं आहे, काय सल्ला द्याल? हे बघा, काय आहे, काळामध्ये परिवर्तन हे अपरिहार्य आहे. ते होणारच आहे. ते कुणालाही थांबवता येणार नाही. हे आमच्या वेळचं अमुक चांगलं होतं, तुमच्या वेळचं तमुक चांगलं आहे असं म्हणायचा कुणालाही अधिकार नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. येणाऱ्या परिवर्तनाशी तुम्ही कसं जुळवून घेता याच्यावर तुमचं अस्तित्व प्रगल्भ होत जातं. आता हार्टफुलनेसचा विषय निघाला म्हणून मी सांगते, तिथंच येऊन थांबले होते की अध्यात्मापर्यंत येणं. तर ह्या संगीताच्या प्रवासानंतर मी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून जायला लागले होते. इथे एक आठवण सांगते की पुण्याला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची परीक्षक म्हणून मी गेले होते. तेव्हा आर्या आंबेकरची विशारदची परीक्षा घ्यायची मला संधी मिळाली होती. आणि ती परीक्षा म्हणजे एक परफॉर्मन्स केला होता मी, असा रचला होता. माझं नाटकातलं कौशल्य तिथं असं आलं होतं की हळूहळू तिला मी अशा पद्धतीनं प्रश्न विचारत तिची परीक्षा घेतली की तो एक परफॉर्मन्सच आर्याचा झाला होता. तर अशी मी वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षक म्हणून नाटकाची, संगीताची अशी जात असताना एकदा मी बेळगावला गेले होते आणि तिथं डॉक्टर स्नेहा राजुरीकर म्हणून माझी मैत्रीणच HOD होती. तर तिच्याकडे मी ध्यान पहिल्यांदा बघितलं. ती अतिशय उत्तम अभ्यासी होती हार्टफुलनेसची. आणि मग मी ह्या मार्गाकडे वळले. तर त्या मार्गामध्ये 2-2.5 वर्ष मी सातत्यानं साधना केल्यानंतर मी प्रिसेप्टर म्हणजे त्याची प्रशिक्षक झाले. आणि त्या प्रशिक्षक, आणि आता त्या प्रशिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं कामसुद्धा मला शिकवण्यात आलेलं आहे. तर गेली 13-14 वर्ष मी हा मार्ग घेते आहे अध्यात्माचा, ही साधना करते आहे. आणि हा मार्ग निःशुल्क आहे. म्हणजे मला इथं काही त्याचं प्रमोशन करायचं नाही. जी हृदयात तळमळत असतात आत्मज्ञानासाठी ती आपोआपच त्या गुरूंच्यापर्यंत येऊन पोचतात. तर आमचे जे ग्लोबल गाईड आहेत कमलेश पटेल म्हणजेच दाजी, तर त्यांचं म्हणणं आहे की AI ह्या प्रश्नाकरता मी हे सगळं सांगितलं की त्यांचं आत्ता आम्हाला म्हणणं आहे की हे तुम्ही शिकून घ्या. AIचं जे काही आहे त्यांनी आम्हाला अध्यात्माबरोबर टेक्नोसॅव्ही बनवले. सगळ्या म्हणजे मुलं आश्चर्य करतात कधी कधी, हे तुला कसं माहीत आहे म्हणून. अशा पद्धतीनं आम्ही या बाबतीत स्वतःला सक्षम बनवलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॉम्प्युटर, AI टेक्नॉलॉजी हे मानवी मेंदूतनं आलेलं आहे ना. जसं हे ॲडव्हान्स्ड करतो तसं परमेश्वर तुम्हाला पण ॲडव्हान्स करेलच की. अपडेट होत राहा, मागं पडू नका. म्हणजे या तंत्रज्ञानाचा स्वतःच्या प्रगतीकरता तुम्ही उपयोग करून घ्या. वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित तुम्ही बरीच माहिती आम्हाला सांगितली. समाधानाबद्दल काय सांगाल? समाधान ही सगळेजण शोधत असलेली गोष्ट आहे. शांती आणि समाधान आज. आणि खरं तर मागं वळून बघितलं, समाधान ही एक अवस्था आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि ती अवस्था स्वतःलाच मिळवावी लागते. समाधान मानण्यावर असतं असं म्हणतो आपण, होय की नाही. कुठली गोष्ट जी गोष्ट तुम्हाला समाधान देईल ती मला देईलच असं नाही आहे. वैयक्तिक त्याची परिमाणं ठरलेली आहेत. आणि म्हणून माणसानं स्वतःला अशा पद्धतीनं शांत करत नेलं पाहिजे की समाधान आपोआपच तुमच्यापर्यंत येईल. मी आता म्हणते ना, मी इकडं ही आध्यात्मिक साधना करते, पण त्याच दरम्यान नव्या पिढीशी माझे मिस्टर, मी आणि रविदर्शन कुलकर्णी, संजय हळदीकर, मीना पोद्दार अशा लोकांनी मिळून आनंदरंग नावाची आमची एक नाटकाची संस्था उभी केली आहे. तर त्या संस्थेद्वारे दर महिन्याला आम्ही
शेवटच्या रविवारी अगदी साध्या पद्धतीनं प्रयोग करत असतो. एकांकिकांचे इतर लोक जे असतात त्यांना सादरीकरणाला तिथे मंच उपलब्ध करून देतो. तर अशा पद्धतीनं आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा हे अध्यात्म आहे म्हणून ह्यात आपला रस संपलाय असं माझं होत नाही. हे सांगण्याचं कारण काय आहे? समाधान. तर प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या गोष्टीतनं मला समाधान देते. आता ही नवी पिढी आमच्याशी जोडली गेली आहे, तिनं मला नवीन केलं आहे. तर तिथे येणाऱ्या लोकांनी म्हणजे आता उमेश बगाडेनं मला सिनेमॅनमध्ये काम करायची संधी दिली किशोर कदमांच्या बरोबर. आता नुकतंच मी पावसला डॉक्टर मोहन आगाशांच्या बरोबर एका फिल्मचं शूटिंग संपवलं. किंवा तुम्ही नेहमी बघत असाल तुमच्या न्यूजवरून पण येते ती श्रीखंडाची, गोकुळ श्रीखंडाची जाहिरात सुमितनं केलेली. अशा पद्धतीच्या नव्या नव्या जाहिराती. आता सुवर्णदीपची एक जाहिरात केली आहे दिगंबर पाटीलनं. तर ही नवी मुलं, दादू संकपाळ प्रत्येक वेळी मला कुठल्या वेगवेगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व घेत असतो. तर अशा पद्धतीची जी गोष्टी आहेत ना त्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे समाधानच देतात की आपल्याला, आणि पुढं देतात. समाधानामुळे माणूस थांबत नाही बरं का. समाधानामुळे त्याला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि तो अजून पुढे चालायला लागतो. याला मी समाधान मानते. पुढील काळात तुमचं स्वप्न काय असणार आहे? आणखी काही आशा राहिलेल्या आहेत जे तुम्ही आमच्या दर्शकांशी शेअर करू शकाल? आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अशी कुठली ध्येय ठेवत गेले नाही. खरं सांगते तुम्हाला. मला फक्त इच्छा एकच होती की परिपूर्ण आनंदानं आणि दुसऱ्याला त्रास न देता समाधान देणारं आयुष्य आपण जगावं. मला जे जे मिळाले त्या प्रत्येकाचा लाभ मी प्रत्येकाला देत गेले. मग ते माझं कुटुंब असो, माझ्या परिसरातल्या माझ्या मित्रमैत्रिणी असोत किंवा माझे शिष्यगण असोत. मला आदर्श गुरु पुरस्कार सावलीनं दिला शंकराचार्यांच्या हस्ते, किंवा गव्हर्मेंटकडून माझा गौरव झाला. तर अशा माझ्या अनेक शिष्यांना गव्हर्मेंटच्या शिष्यवृत्ती मिळत गेल्या. हे मी काही ठरवून केलेलं नाही आहे. फक्त मी जे काम करते तिथं 100% माझं योगदान देते आणि मी बाजूला जाते. मी त्याची कधीच अपेक्षा केली नाही कशाची. आणि गंमत म्हणजे माझे अरुण कुलकर्णी सर माझे गुरु आहेत संगीतातला. ते कायम म्हणायचे की काय करायचं रंजन, आपण आपलं काम करत जायचं, मग परमेश्वर त्याचं काम आपल्यावर व्यवस्थित सुरू ठेवत असतो म्हणायचे. आपला संसार तो सांभाळतो म्हणायचे, आपण जगाचा बघायचा. ते मी अनुभवते. त्यामुळे मी अशा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही आहेत. फक्त एवढंच आहे की वयोमानानुसार म्हणजे ह्या वयाला अजूनही कसली गोळी माझ्या मागे लागलेली नाही, कुठली बीपीची गोळी अमुक तमुक. त्यामुळे शरीराकडे फारसं लक्ष द्यायला लागत नाही. त्याचं ते आपलं छान मला साथ देतं. आणि जे समोर येईल ती करण्याची ऊर्जा सातत्यानं मिळावी, योग्य अयोग्यतेचं विवेक राहावा आणि अशा पद्धतीचं वैराग्य असावं की मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तरी आनंद आहे. हीच अध्यात्माची शिकवण आहे. हे सगळं ऐकत असताना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय ते मला थोडं सांगा. आई वडील किंवा इतर जे काही लोक तुमच्याशी जोडले गेले, मित्र मैत्रिणी असतील किंवा सहकारी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने योगदान दिलं किंवा तुमच्या म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या एकूण त्याविषयी विकासामध्ये जे कोणी कारणीभूत झाले. तर आता तुमचा प्रोग्राम ह्याला पुरे पडणार नाही, इतके लोक त्याच्यासाठी आहेत. म्हणून मी थोडक्यात एवढंच सांगते की आत्ता मी सांगितलं तसं माझ्या नृसिंहवाडी गावाचा माझ्या जडणघडणीमध्ये फार हातभार आहे. कारण इतके चांगले लोक मला तिथं मिळाले. एकतर दत्तात्रेयांचं वरदान असलेल्या पुजारी कुळात माझा जन्म झाला आणि माझं भाग्य असं थोर की गुरुचरित्रातला 18वा अध्याय जो कुलकर्णी कुटुंबात घडला आहे की घेवड्याचे वेल उपटल्यानंतर तिथे हांडे धनाचे सापडले. ते अक्षय धन माणुसकीच्या रूपानं माझ्या सासरच्यांच्या मनात आहे आणि ते धन माझ्या संपूर्ण संसाराकरता मला उपयोगी पडलं. माझ्या सगळ्या जडणघडणीमध्ये परमेश्वराने इतका उत्तम साथीदार, इतका निस्वार्थी साथीदार दिला की त्यामुळे माझं आयुष्य पूर्ण झालं खरं सांगायचं तर. आणि इतकी गुणी मुलं दिली. खेळकर आहेत, दंगेखोर आहेत. त्यांनी अनेक प्रसंगात ना आम्हाला पालकत्व आमचं सिद्ध करायला लावलेलं आहे. पण ती आज एक उत्तम नागरिक म्हणून, कर्तबगार म्हणून नावारूपाला आलेली आहे की ज्यांच्याकडे मला वळून बघायला लागत नाही. मला मुलगी नाही ह्याचं दुःख विसरावं अशा 2 सुना मिळालेल्या आहेत. 4 नातवंड आहेत, 3 नाती आहेत, 1 नातू आहे. घर माझं गोकुळासारखं भरलेलं असतं. आणि आमच्या घरी जे कोणी येतात ते 5 मिनिटासाठी आले तरी तासभर उठत नाहीत. इतकं समाधान परमेश्वरानं माझ्या घरात मला दिलेलं आहे. याच्यापेक्षा काय लागतं ह्या वयात आपल्याला ना.
धनधान्य सत्ता संपत्ती ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्यावेळी परमेश्वरानं माझ्यासमोर ठेवलं. मला कधीही तुम्हाला सांगते, मला अमुक एक गोष्ट कमी आहे असं वाटलं नाही. आणि म्हणूनच मी कधी कोणाचा द्वेष मत्सर करू शकले नाही. हे आयुष्यातलं इतकं साफल्य आहे, कारण त्याकडे बघण्याची आपली दृष्टी महत्त्वाची असते. अपेक्षा फार मी कधी कुणाकडनं करत गेले नाही, कष्टाला कमी पडले नाही. त्यामुळं त्या जडणघडणीमध्ये माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी खरं तर माझे गुण हेरले. अगदी पहिली माझी सीमा पुजारी, गेंडे पुजारी म्हणून मैत्रीण होती. मलाच माहीत नव्हतं आपण काय बोलतो, आपण काय वाचतो, आपला निबंध काय छान असतो. किंवा मी एक लिडरशिप मुळातच होती, कारण घरात मुळात माझे आजोबा, वडील, काका हे लिडरच होते आमच्या गावाचे. त्यामुळं ती लिडरशिप होती, त्याला तिनं खतपाट घातलं. नव्या संगीताशी याच्याशी तिनं परिचय दिला. स्पर्धेतल्या युगात तिनं मला उतरवलं. अशी अनेक नावं आहेत की जी मी आता इथं घेऊ शकणार नाही. श्रुती देसाई, शैला कोल्हटकर या माझ्या पोस्टातल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या बॅकबोन होत्या. म्हणजे त्या माझ्या अपरोक्ष सुद्धा त्यांना इतकी खात्री होती की ती गैर काही करणारच नाही. कुणी काय बोललं तर त्या माझ्या वतीनं भांडायला उभ्या असायच्या. आता ते गुणगुणणं आपलं थोडंसं राहिलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की तुमचा स्वर आमच्या दर्शकांना थोडासा. सध्या संगीत सुद्धा आध्यात्मिक झालेलं आहे माझं. त्यामुळं काय झालंय की टाळ्या मिळवण्याकरता, वाहवाही करण्याकरता संगीत उरलंच नाही आहे. तर त्या आध्यात्मिक विचार, त्या जाणीवा प्रकट करण्याकरता त्या संगीताचा उपयोग होतो माझ्याकडून हल्ली. आणि म्हणून मला हल्ली कबीर बानी फार आवडायला लागलेली आहे. त्या कबीराच्या मधलाच एक दोहा थोडक्यात मी तुम्हाला गुणगुणून दाखवते. हाँ दुख में सुमिरन सब करे और सुख में करे न कोई रे. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होई रे. कछु लेना न देना, कछु लेना न देना, कछु लेना न देना, कछु लेना न देना मगन रहना, कछु लेना न देना मगन रहना. तेरो पिया तोरे घट में बसत है, सखी खोल कर देखो नैना. कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा, कहत कबीरा सुनो भाई साधो. गुरु के चरण में पड़ रहना, गुरु के चरण में पड़ रहना. कछु लेना न देना मगन रहना, कछु लेना न देना, लेना न देना मगन रहना. खूप सुंदर, अप्रतिम, खूप सुंदर. मी काय बोलू याबद्दल. खूप गोड स्वर आहे तुमचा. तर ह्या होत्या आज नवरात्री निमित्त एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आले होते, डॉक्टर रंजना कुलकर्णी. यांचा प्रवास खरोखरच खूप प्रेरणादायी. वेगवेगळ्या क्षेत्रातशी त्या कशा जोडल्या गेल्या, कशा पद्धतीनं त्यांना अनुभवत गेले, कसे विचार जोडले गेले, कशा त्या आध्यात्मिक क्षेत्राकडे वळल्या, हा एकंदरीत प्रवास तुम्हा सगळ्यांसाठी आज प्रेरणादायी ठरला असेल. मी ताराणीच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मी मॅमचं पुन्हा एकदा आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. खूप खूप आभार मॅम. आपण मला इथं बोलवलं, या निमित्तानं बोलवलं आणि एक दुर्गेच्या स्वरूपात तुम्ही मला पाहिलं, ह्या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतंय. प्रेक्षकांना यातून जर काही ऊर्जा मिळाली तर मी आनंदी होईनच.
आणि विशेषतः हार्टफुलनेसच्या बाबतीत जर माझ्या तुम्हाला उपयोग झाला तर नक्की मला संपर्क करा. तारा न्यूजची मी खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.